अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. तलवार आणि लाकडी दांड्याने मारहाण करून जबरी चोरी करणारे आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तलवार आणि लाकडी दांडक्याने बाहेर काढून मारहाण करून शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पुण्यातील संशयित चेतन पवार आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आल्याने क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस अंमलदार महेश खांड बहाले आणि तेजस मते यांना मिळालेल्या माहितीने दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी चेतन मच्छिंद्र पवार हा गंगापूर गाव गोवर्धन नगर येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार महेश खांड बहाले, तेजस मते, प्रवीण वानखडे आदींनी ही कारवाई पार पाडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.